मी मयूर गावंडे, महसूल सेवक भिडी. माझी शेती माझा सातबारा, 20 नोव्हेंबर माझा पीक पेरा. या म्हणीप्रमाणे आपल्याला पीक पेरा नोंदवायचा आहे. मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगणार आहे. पीक पाहणी कशी करायची आणि कशी पूर्ण करायची. धन्यवाद. तर चला, नमस्कार मित्रांनो, आपण पाहू आता ई पीक पाहणी कशी करायची. पहिले आपण ई पीक पाहणी ॲप ओपन केली. त्यानंतर आपल्याला विभाग निवडायचा आहे. आता आमचा विभाग नागपूर असल्यामुळे मी नागपूर निवडलेला आहे. नागपूर नंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. आपल्याला इथे आपला नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकल्यानंतर सांकेतांक पाठवा करायचा आहे. ठीक आहे, सांकेतांक मला आलेला आहे 3011. त्यानंतर लॉग इन करा. लॉग इनवर करायचं आहे क्लिक. त्यानंतर नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे. जिल्हा निवडायचा वर्धा, तालुका देवळी, गाव माझं भिडी असल्यामुळे मी भिडी गाव टाकणार आहे. त्यानंतर मी ॲरो दाबला. त्यानंतर खूप जण विचारतात की गट क्रमांक काय. तर गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर होतात आणि भूमापन क्रमांक म्हणजे सर्वे नंबर. ठीक आहे, गट क्रमांकावर क्लिक करायचं आणि इथे सर्वे नंबर टाकायचा. आता माझा सर्वे नंबर 754 आहे, तर मी 754 टाकणार आहे. शोधा करायचं. त्यानंतर निवडा केल्यानंतर नाव येतात. नाव आलं आहे शरद विनायक गावंडे. ठीक आहे, त्यानंतर ॲरो दाबायचा आहे समोरचा. नंतर अजून एक ॲरो दाबायचा. त्यानंतर ठीक आहे असं म्हणायचं आणि त्यानंतर निवडावर बटनावर क्लिक करायचं आणि इथे नाव घ्यायचं, शरद, आपण जे केलं ते शरद विनायक गावंडे. ठीक आहे, त्यानंतर हा ॲरो करायचा, ॲरोवर क्लिक करायचं. त्यानंतर असं ऑप्शन येतात आपल्याला पीक माहिती नोंदवा, यावर क्लिक करायचं. केल्यानंतर खाते क्रमांक निवडा, गट क्रमांक निवडायचा आपला जो आहे तो. त्यानंतर हंगाम निवडा. हंगाममध्ये आपण खरीप निवडायचं. खरीप निवडल्यानंतर पिकाचा वर्ग म्हणते. याच्यामध्ये जर एकच पीक असलं तर निर्भळ पीक घ्यायचं आणि 2 पीक असले तर मिश्र पीक घ्यायचं. आता इथे एकच पीक असल्यामुळे मी एक पीक घेते. त्यानंतर पीक घ्यायचं. त्यानंतर झाडे म्हणजे पिकांची झाडे. आता आपल्या इथं काय आहे, जे सोयाबीन असल्यामुळे मी सोयाबीन निवडलेलं आहे. क्षेत्र भरा. याच्यामध्ये वरतं जे क्षेत्र आहे ते टाकून द्यायचं 1.11. त्यानंतर विचारलं जलसिंचनाचे साधन. इथे शेतामध्ये काय आहे ते टाकायचं. इथे विहीर असल्यामुळे मी विहीर टाकतो. त्यानंतर सिंचन पद्धती निवडा. आता इथे तुषार सिंचन पद्धतीद्वारे सिंचन करत असल्यामुळे ते टाकलं मी. त्यानंतर लागवडीचा दिनांक, ज्या दिवशी तुम्ही ही पेरणी केली ते तारीख टाकायची आहे. आता इथे 20 जूनला पेरणी केली असल्यामुळे 20 जून टाकलं मी. त्यानंतर पुढे जावर क्लिक केलं. पुढे जावर क्लिक केल्यावर टर्न ऑफ लोकेशन आपल्या मोबाईलचं ऑन करायचं. ठीक आहे, आता आलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, अद्ययावत करायचं. अद्ययावत केलं त्यानंतर पुढे जा करायचं. पुढे जा आल्यानंतर 2 फोटो आले. पहिले एक फोटो काढून घ्यायचा आपण. मी एक फोटो काढलेला आहे, ओके करायचा. त्यानंतर दुसरा फोटो काढायचा. दुसरा फोटो काढला मी, तो ओके करायचा. ठीक आहे, आता या राईटवर क्लिक करायचं आणि इथे चौकोन आहे याच्यावर क्लिक करायचं. नंतर पुढे जा करायचं. अजून पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे म्हणायचं. अशा पद्धतीने आपला पीक पेरा आपल्याला पूर्ण भरायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.